नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो, मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती। नीट 2024 परीक्षेचा पेपर खूपच अवघड होता। परीक्षेला 3 आठवडे झाले तरीसुद्धा विद्यार्थी अजून त्या धक्क्यातून बाहेर आलेलेच नाहीत। अनेक फोन येतात, त्यापैकी एक फोन, सर मागील वर्षी 586 होते, आता 547 आहेत। दुसरा फोन येतो, मागील वर्षी 575, आता 520 आहेत, कसं होणार आमचं? होईल का आमचा प्रवेश? कितीही समजावून सांगितलं की होऊन जाईल MBBSचा प्रवेश गव्हर्नमेंटचा, तरीही विद्यार्थ्यांच्या मनाला हे पटतच नाही आणि पटलं तरी भीती वाटतेच हो। मग नेमकी वस्तुस्थिती परिस्थिती काय आहे हे आपण पाहूया। प्रथम सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही प्रवेश हा थेट मार्कावरती नसतो, तो मेरिट क्रमांकावर असतो। पेपर सोपा गेला मार्क जादा मिळतात, परंतु मेरिट नंबर खाली घसरतो। पेपर अवघड गेला त्यावेळी मार्क कमी पडले तरी मेरिट क्रमांक आपला वरचा येतो, चांगला प्राप्त होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। विषय मोठा गंभीर आहे। यंदा नेमकं काय होणार, किती ऑल इंडिया रँक किंवा किती स्टेट मेरिट लिस्टला मिळणार प्रवेश, त्यासाठी किती अंदाजे मार्क्स लागतील हे समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ अतिशय शांत चित्ताने शेवटपर्यंत पाहणं हे मात्र गरजेचं आहे। आपण नीट 2016 पासून नीट 2024 पर्यंत त्या वर्षीच्या उपलब्ध जागेचा शासकीय MBBS खुल्या गटातून दरवर्षीचा कट ऑफ जर पाहिला तर तो होता 378, 478, 498, 525, 545, 558, 559, 581 आणि मागील वर्षी 631 असा तो सतत चढत्या क्रमांकाने राहिलेला आहे। मागील वर्षी मार्कांचा पाऊस पडला, त्या पार्श्वभूमीवर नीट 2025 अवघड असणार याचा अंदाज होताच। त्यातच अतिरिक्त 20 मिनिटे वेळ आणि अतिरिक्त 20 प्रश्न रद्द करण्याचा निर्णय झाला। त्यामुळेच परीक्षेपूर्वीच्या नीट परीक्षेला सामोरे जाताना या व्हिडिओमध्ये मी पेपर अवघड असणार याची कल्पना दिली होतीच। नीट 2024 परीक्षा वगळता यापूर्वीच्या प्रत्येक वर्षीच्या पेपरचा एक प्रश्न सर्वसाधारणपणे कुणालाच येत नाही। 10 प्रश्न प्रचंड बुद्धिमत्ता असणाऱ्या अगदी थोड्या विद्यार्थ्यांना येतात आणि यावर्षी आणखी 15 ते 20 प्रश्न प्रचंड डिफिकल्टीचे असू शकतात याची कल्पना मी दिली होती। मी विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या, पेपर हा 2 भागात सोडवा आणि पहिल्या भागात पेपर सोडवल्यानंतर किती मार्क्स मिळाले त्याचा अंदाज घ्या। आपल्याला BAMSला जायचं आहे, प्रायव्हेटला 350 मार्कापर्यंत आपण पोचला, गव्हर्नमेंटसाठी 450 मार्कापर्यंत जर पोचला असेल, प्रायव्हेट MBBSसाठी 500 मार्कापर्यंत आपण पोचला असेल आणि गव्हर्नमेंटच्या अपेक्षेला आपण जर पहिल्या फेरीत पेपर सोडवताना 550 ते 560 पर्यंत जर आपण पोचला असेल तर पुढील प्रश्न हे अत्यंत काळजीपूर्वक सोडवावेत, कारण 180 पैकी 11 प्रश्न सोडवलेच नाहीत आणि त्यानंतरचे अवघड प्रश्न सोडवू नका म्हटलं तरी तुम्ही सोडवले आणि ते जरी चुकले तरीही आपणास 600 पेक्षा जास्त गुण मिळतील आणि राज्यात मनासारखा शासकीय MBBSचा प्रवेश मिळेलच याचीही कल्पना दिली होती। नीट 2025 परीक्षा झाली, सगळ्यांच्या लक्षात आलं पेपरची डिफिकल्टी लेवल प्रचंड होती। त्यानंतरच्या कट ऑफ व्हिडिओमध्ये मी 70 ते 80 मार्कांनी 2024च्या तुलनेत कट ऑफ MBBSचे खाली येतील असं सांगितलं। कदाचित 550 शासकीय आणि 500 मार्क्स खाजगी असाही कट ऑफ येऊ शकतो हाही अंदाज दिला होता। पण त्यानंतर देशभरातील नामांकित अशा क्लासमधील अनेक प्राध्यापकांनी परीक्षेच्या पेपरच्या डिफिकल्टी लेवलचं ॲनालिसिस केलं। ॲलन, मोशन, आकाशसह अनेक संस्थांनी 15% ऑल इंडिया कोट्यातील खुला गट MBBS प्रवेशासाठीचे कट ऑफ कसे असू शकतात याचा अंदाज वर्तवला। देशभरातील टॉप 5 क्लासेसचे कट ऑफ असे होते 600 ते 610,
दुसरा अंदाज होता 560 ते 580, तिसरा अंदाज 550 टू 560, त्यानंतरचा होता 510 ते 520 आणि 500 ते 510. आणि हे सर्व अंदाज जे आहेत ते निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त करतात त्या पद्धतीचे आहेत. किती विद्यार्थ्यांचा डाटा होता त्यावरती ते अवलंबून असतात. तरीही बहुतेक क्लासने डिफिकल्टी लेवलचा विचार करूनच हे अंदाज वर्तवलेले होते. मग वरील टॉप क्लासेसचे अंदाज आणि इतर बऱ्याच क्लासेसच्या अंदाजचा अभ्यास करता ऑल इंडिया 15% MBBS खुला गट कोटा 500 किंवा 510 किंवा 520 मार्कावर येऊ शकतो असाच एकंदरीत निष्कर्ष निघतो. उपलब्ध जागांचा विचार करता ऑल इंडिया कोटा खुला गट देशभरातून सुमारे 25,000 रँकवरती बंद होतो. महाराष्ट्र राज्यातील शासकीय खुल्या गटातील प्रवेश हा सर्वसाधारणपणे ऑल इंडिया कोट्याचा जो कटाप असतो त्यापेक्षा 20 मार्काने खाली येऊ शकतो. मग जर ऑल इंडिया प्रवेश 500, 510 किंवा 520 असे जर बंद झाले तर राज्यातील शासकीय प्रवेश सुमारे 480, 490 आणि 500 पर्यंत खाली येऊ शकतो असा माझाही अंदाज आहे. मग नेमका दुसरा यासाठी कोणता आधार आहे का या अंदाजासाठी, त्यासाठी आपण थोडंसं सविस्तरपणे समजून घेऊया. त्यासाठी 2017 पासून 2024 पर्यंतचा नीट परीक्षेचा प्रवासाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र खुला गट यंदाचा प्रवेश किती मार्कावर हे जरी निश्चित नसले तरी किती राज्यस्तरीय मेरिट क्रमांकावर असेल म्हणजेच SMLवर असू शकेल हे मात्र आपण सांगू शकतो. सध्याच्या 2024 नुसार उपलब्ध जागा 41 महाविद्यालयातून 5,850 MBBSच्या आहेत. त्यावेळी सर्वसाधारणपणे SML 3,850 पर्यंत MBBSचा खुल्या गटातून प्रवेश मिळालेला आहे. यंदा शासकीय महाविद्यालय अहिल्यानगर येथे नव्याने एक महाविद्यालय सुरू होत आहे आणि त्यात 100 जागांची वाढ होत आहे. त्यामुळं आपण सुमारे 4,000 SML पर्यंत खुल्या गटातून प्रवेश मिळणार असं गृहीत धरूया आणि मग पाहूया 2017 ते 2024 पर्यंतचे ॲनालिसिस. आता प्रथम आपण गृहीत काय धरायचे ते लक्षात घ्या. आज जेवढ्या MBBSच्या 5,950 जागा उपलब्ध होतील त्याच जागा 2017 पासून आहेत असं आपण गृहीत धरूया. तर 4,000 SML येण्यासाठी त्या वर्षी ऑल इंडिया रँक किती आला होता आणि त्यासाठी किती मार्क्स होते हे पाहणं गरजेचं आहे. पहा आता गृहीत धरा 2017 साली 5,950 जागा आजच्या प्रमाणे आहेत तर त्यावेळी 52,759 ऑल इंडिया रँक आला होता, त्यासाठी मार्क्स होते 442. 18 साली 48,022 मार्क होते 444. 2019 साली 47,504 मार्क होते 503. 2020 साली 47,457 मार्क्स होते 552. 21 साली 51,219 मार्क्स होते 544. याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर 2024 साली 47,412 हा रँक आणि 629 मार्क्स होते 4,000 SML महाराष्ट्रातला येण्यासाठी. देशभरातील सर्व टॉप क्लासेसचे प्रोफेसर सांगतात आजपर्यंत नीटच्या इतिहासातील हा सर्वात डिफिकल्टी लेवलचा पेपर होता. मी मात्र म्हणतो पेपरची डिफिकल्टी लेवल कोविडपूर्व पद्धतीप्रमाणे आहे. मग आपण जर 2017 पासून 2020 प्रमाणे 4,000 SML येण्यासाठी सरासरी घेतली तर ऑल इंडिया रँक लागतोय 49,000 आणि अगदी आपण 8 वर्षाची सरासरी काढली 2017 पासून 2024 पर्यंत तरीही 4,000 SML येण्यासाठी सुमारे 50,000 ऑल इंडिया रँक लागतोय.
यावरून आपण काय बोध घेतला? ॲडमिशन हे रँकवरती अवलंबून असतं. रँक हा फिक्स असतो, मार्क मात्र पेपरच्या डिफिकल्टीनुसार बदलत राहतात. SML 4000 येण्यासाठी कोविडपूर्व 2017 ते 20ची सरासरी येते 485 मार्क्स. हे आपण इथं ध्यानात घेतलं पाहिजे. याच पद्धतीनं आपण पाहूया प्रायव्हेट MBBS. सद्यस्थितीत राज्यात सुमारे 7200 या मेरिट नंबरवर प्रायव्हेट कॉलेजचा प्रवेश महाराष्ट्रातील मिळू शकतो. आपण पाहूया 2017 पासून 7200 SML महाराष्ट्रात येण्यासाठी त्या वर्षी किती ऑल इंडिया रँक लागला होता आणि त्यासाठी किती मार्क्स होते ते पाहूया. 2017 साली 86,530 ऑल इंडिया रँक लागलेला होता. 7200 SML येण्यासाठी 391 मार्क्स. 18 साली 80,950 आणि मार्क्स होते 395. 19 साली सुद्धा 80,506 आणि मार्क्स होते 454. 20 साली 81,402 आणि मार्क्स होते 506. याच पद्धतीनं आपण 2021, 2022, 2023 आणि 24चा अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येतं नीट 2017 ते नीट 2020 ही जी कोविडपूर्व कालावधी होता त्या कालावधीमध्ये 7200 SML महाराष्ट्रात येण्यासाठी सुमारे 83,000 ऑल इंडिया रँक लागत होता. अगदी आपण 2017 ते 2024 8 वर्षाची सरासरी घेतली तरीही 7200 रँकसाठी सुमारे 84,000 ऑल इंडिया रँक लागत होता. मग पुन्हा एकदा आपण काय बोध घेतला? ॲडमिशन हे रँकवरती अवलंबून असतं. रँक फिक्स असतो, मार्क्स पेपरच्या डिफिकल्टीनुसार बदलत असतात. आता आणखी एक प्रश्न सर्वांच्या मनात येतोय. देशभरात किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? त्यामध्ये वाढ झाली ना? राज्यातून किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले? पण आपण त्यासाठी सुद्धा थोडासा आपण 2017 ते 2024चा प्रवास पाहूया. 17 साली देशभरात 10,96,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यातून 1,40,000 विद्यार्थी होते. 18 साली 12,70,000 विद्यार्थी देशभरात, राज्यात 1,77,000. 19ला 14,11,000, राज्यात 2,07,000. 20ला 13,66,000, राज्यात 1,95,000. 21 साली 15,44,000 आणि राज्यात 2,00,000. 22ला 17,65,000, राज्यात 2,45,000. 23 साली मात्र देशभरात 20,39,000, राज्यात 2,73,000 आणि 24 साली देशभरात विक्रमी 23,33,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि राज्यातून 2,75,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यातून जरी या लोकांनी परीक्षा दिली तरी प्रत्यक्षात परीक्षेनंतर राज्यासाठी रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केलं हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आणि 2017 साली केलं 50,620, 18 साली केलं 45,561, 19 साली केलं 43,386, 20 साली 41,572. याच पद्धतीनं आपण पाहतो की 22 साली केलं होतं 47,144. अगदी 24 साली 55,781 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. एकंदर काय, महाराष्ट्र राज्यात ग्रुप ए MBBS BDS, ग्रुप बी BMS BHMS आणि ग्रुप सी फिजिओथेरपी म्हणजे BPTH BOTH असे प्रवेशासाठीचे रजिस्ट्रेशन असते. कधीकधी MBBS BDSचं रजिस्ट्रेशन वेगळं केलं जातं, कधीकधी ह्या सगळ्या ग्रुपचं एकाच वेळी कंबाईन केलं जातं. या सर्व गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं देशभरातील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ झाली. राज्यात जरी वाढ झाली तरीसुद्धा ग्रुप ए MBBS BDSसाठी राज्यातून रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 45,000 ते 47,000च असते. शेवटी सारांश काय, यानंतर आपल्याला मिळणार आहे OMR सीट आणि की आन्सर.
यावरून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचे मार्क्स कळतील, पण नीट निकालानंतरच आपल्याला ऑल इंडिया रँक कळतो. त्यामुळे त्यावरून देशभरातील प्रवेशाचा आणि राज्याच्या प्रवेशाचाही आपण अंदाज घेणं गरजेचं आहे. देशभरात ऑल इंडिया कोटा MBBS खुला गट यासाठी ऑल इंडिया रँक 25,000 पर्यंत प्रवेश मिळू शकतो आणि त्यासाठी मार्क्स सर्वसाधारणपणे लागू शकतात 500, 510, 520. महाराष्ट्र राज्य खुला गट गव्हर्मेंट MBBS ऑल इंडिया रँक 47,000 to 50,000 जर असेल तर प्रवेश मिळू शकतो. मार्कांमध्ये जर विचार केला तर कदाचित 480, 490 किंवा 500 मार्क्स असू शकतात. प्रायव्हेट MBBS 80,000 ते 85,000 ऑल इंडिया रँकपर्यंत प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी 460, 470 किंवा 480 असेही मार्क्स असू शकतात. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असं गृहीत धरलं तर 3,000 विद्यार्थी एका मार्कावर असू शकतात. परंतु 650च्या मार्क्सवर किती विद्यार्थी, 600च्या वर किती, 550च्या वर किती, तर वरच्या मार्क्सवर ही विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते आणि जसं जसं आपण खाली येतो तसं तसं एकाच मार्कावर विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढत जाते आणि म्हणून प्रायव्हेट कॉलेजचा आपल्याला लगेच अंदाज देता येत नाही. त्यातच प्रायव्हेट कॉलेजचे प्रवेश हे फीवरती सुद्धा अवलंबून असतात. अनेक विद्यार्थी आर्थिक कारणामुळे खुल्या गटातून प्रवेश न करतात. त्यामुळं प्रायव्हेट MBBS कितीपर्यंत खाली येईल हे थोडंसं अनिश्चित असतं. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आपण MBBS शाखेचा अंदाज पाहिला. मग BAMS BHMS प्रवेश कशावर अवलंबून असतात, ते कोणत्या मार्कापर्यंत येऊ शकतात, कोणत्या रँकपर्यंत येऊ शकतात, याबाबत सविस्तरपणे माहिती लवकरच व्हिडिओमधून देण्यात येईल. नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.